हा यूट्यूब फॅमिली, तर चालले होते मी माझ्या माहेरी. तर माझ्या माहेरी एक दिवसासाठी गेलेली, पण माझं थोडंसं काम होतं, त्याकरता मी एकच दिवसाकरता गेली. लगेच रिटर्न व्हायचं होतं म्हणून रात्रीची गेली. आणि मग त्यानंतर मी काय जास्त शूट केलं नाही, फक्त मी माझ्या बसस्टँडवर, माझ्या गावच्या बसस्टँडवर उतरल्यावर व्हिडिओ शूट केला. कारण की मला काय जमलंच नाही बाकीचा व्हिडिओ शूट करायला. व्हिडिओ शूट करता करता डायरेक्ट माझ्या हिरोची एंट्री होती ती बघा. तो डायरेक्ट मला घ्यायला आलेला. त्याला माहिती होतं म्हणजे आधी का मी येणार आहे म्हणून. तो आधीच उतरलेला, बस स्टॉपवर आलेला. आणि मग हिरो म्हणजे दुसरं कोणी नाही, हा तो माझ्या वहिनीचा भाऊ आहे. पण आमच्यात वहिनीच्या भावाच्या खूप टिंगल्या घेतात, त्यामुळं आम्ही त्याला हिरो. आणि त्याला सगळ्यात चिडवतात, माझी मोठी बहीण, माझी लहानी बहीण, सगळ्यात त्याला चिडवतात माझा हिरो म्हणून. तर मग डायरेक्ट मी घरी आले. घरी बॅग ठेवली नाही तर लगेच आम्ही गेलो मंदिरात जेवायला. फुकटचं जेवण कोण सोडतंय. मग आम्ही दोघं गेलो मंदिरात जेवायला. भूक तर खूप लागलेली होती. मस्त जेवण वगैरे केलं. घरी आलो. मग घरी आल्यावर लगेच शेकोटी पेटवल्या. आम्ही शेकोटी घेत बसलो. छान वाटत होतं शेकोटी घेताना, थंडी खूप होती. मग त्या दिवशी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी तयार वगैरे होऊन शूट करायला चालू केलं. माझं जे काम होतं ते म्हणजे माझी KYC करायची होती लाडक्या बहिणीची. त्यासाठी मी सायबर कॅफेमध्ये गेले. ते माझं पूर्ण काम झालं. त्यानंतर घरी येताना माझी मम्मी बोलली, चल तुला काहीतरी खायला चारते. मला जे आवडतं तिने ते आणून दिलं, समोसा, वडापाव. मी ते खाल्लं, खूप छान वाटलं मला, कारण की ही वस्तू खूप आवडते. समोसा, वडापाव मला खूप आवडतं. घरी जातोय कुठं नाही तर लगेच तिला बांगड्याचं दुकान दिसलं तर लगेच मला बोलली, नाही नाही आता तू बांगड्या भरायच्यात, बाकी काय नाही. मग काय बाबा, आईचं बोललेलं ऐकायला लागतं, बांगड्या भरायलाच लागतं. मग मी बाकी काही न शूट करता डायरेक्ट ठाण्याच्या बसमध्ये बसलेले. आणि इकडं स्टॉप असतो तिथं हॉटेलवर गाडी थांबली, तेव्हा मी व्हिडिओ थोडासा शूट केला. मला काय खायचं नव्हतं, मी फक्त इकडं तिकडं फिरत होते. बसचा पण व्हिडिओ घेतला. मग त्यानंतर म्हटलं चला आता आपण जाऊया बसमध्ये, बसून जाऊया, कोणी येऊ नाही तर ना येऊ. तर मी गेली डायरेक्ट बसमध्ये जाऊन बसली. तर तोपर्यंत टाटा